मी इचलकरंजीचा. मी दिवाळीला सुट्टीला आलो होतो इकडं. आमच्या घरी खुदबा असला. मी आज सुद्धा येताना खीर घेऊन आलो त्याच्यासाठी. आणि त्यांच्या घरी दिवाळी होती. लग्न होऊन मला वाटतं एक 5-6 दिवस झाले होते त्याचे. आणि बायकोला घेऊन माझ्या घराकडे आला. ताटात सगळं फराळ हातरला. आमच्या घरच्यासारखंच ताटात हातरला. म्हटला खावा. मी ताटात बघितलं आणि त्याला म्हटलं, अरे दादा हे सगळं तेलकट आहे रे. मी गाणी म्हणतो, कॉमेडी करतोय. होय माहिती आहे की म्हटला. मग यातलं काय बी खाल्लं घशाला खरपणा येतो. खरपणा म्हणजे डोकरागत करायला. ग बसलं का नाही. मला म्हणते काय होत नाही, जरा जरा खावा. आता याला नको कसं म्हणायचं. मी म्हटलं दादा यातलं काय बी खाल्लं सकाळी तसाच आवाज येतोय म्हटलं. ग बसलं का नाही. मला म्हटलं कसा येतोय सांगा की. मी म्हटलं थांब मयूर प्रत्यक्ष तोंडानाच आवाज काढून दाखवतो म्हटलं. लय दंगा नाही तेवढंच. त्याला लागून चकल्या होत्या बघा. 7 चकल्या खावा आणि अर्धाच गलास पाणी द्या. एकदम नाजूक. कुठायची मी भानगड तेवढंच. त्याला लागून बुंदी लाडू होता. कोणाच्या बाला ऐकत नाही. एक वेळाच मोठ्यानं त्याला लागून रव्याचा होता. आई शपथ 4 वेळा. 5व्यांदा येतच नाही. 4 वेळा. त्याला लागून बेसन होता. आई शपथ कान टेकला तरी आवाज येत नाही. नुसतंच. तुझ्या खिरीचं नाही सांगितलंस म्हटलं. बाळा म्हटलं आमच्या खिरीत बदाम, पिस्ता, चारोळा, अक्रोड, शेवया, तूप सगळं असते म्हटलं. साहित्य उचलल्यापासून ठिकाणाला पोचूस तोवर मागं सायलेन्सर थांबत नाही. जसं पळत सुटशील तसं पाठीमागं चालूच राहते. हवा एकदा घसांती मोकळे होईल असं होतं. जोरदार टाळ्यांच्या गजरातून आपण पुढे